टेस्टी असा हलवा तयार झाला आहे ब्रेडचा। तर आता हे जे बदाम आपण लांब लांब असे कापून घेतले होते ते पण यावरती टाकूया। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ब्रेडचा हलवा। झटपट होण्यासारखी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी म्हणजे खूप टेस्टी लागते। तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी काढून घेतले। तर चला आपण जाऊया पहिल्यांदा किचनमध्ये आणि खूप कमी म्हणजे साहित्यामध्ये आपण हा हलवा तयार करू शकतो। तर चला पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये। चला, ब्रेडचा हलवा बनवण्यासाठी बघा इथे साहित्य मी काढून घेतले। माझ्याकडे ना 4 इथे वेलची तर कळ्या होत्या वेलचीच्या, तर त्या मी अशा सोलून त्याचं असं कूट म्हणजे पावडर करून घेतली अशी दाणेदार अशी। जर तुमच्याकडे वेलचीची पावडर असेल तर ती पण चालेल, तर ते घेतलं आहे। त्याच्यानंतर या चमच्याच्या प्रमाणाने मी इथे 3 चमचा साजूक तूप घेतलं आहे। त्यानंतर इथे मी 4 बदाम घेतलेत। त्यानंतर याच चमच्याच्या प्रमाणाने जर तुम्ही बघितलं तर मी इथे 2 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे, खिसून घेतलं आहे ते सुकं खोबरं। आणि याच चमच्याच्या प्रमाणाने मी इथे 4 चमचे साखर घेतली आहे। तर साखर तुम्ही कमी जास्त पण घालू शकता, जसं तुम्हाला गोड कोणाला कमी जर लागत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता। त्यानंतर ना मी इथे 2 बदाम असे थोडे लांब चिरून घेतलेत म्हणजे वरतून घालण्यासाठी। आणि इथे बघा इथे ब्रेड आहे, तर मी ना इथे ब्रेडचे ना 4 असे स्लाइस घेतलेत। हे 4 ब्रेडचे स्लाइस आहेत। त्यानंतर इथे मी 1 ग्लास दूध घेतलं म्हणजे 1 लिटर दूध असेल ते। तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर इतक्या साहित्यामध्ये आपल्याला हलवा बनायचा आणि खूप टेस्टी असा बनतो। तर पहिल्यांदा आपण काय करूया, हे जे ब्रेडचे जे स्लाइस आहेत ते आपण काय करूया बाजूने असे कट करून त्याचे असं चुरून घेऊया। प्रकारे ना ब्रेडचे ना काट काढून घ्यायचे आणि असं बारीक आपल्याला चुरून घ्यायचे, इथे कुस्करून घ्यायचे एकदम बारीक। जरासं एका दुसरा राहिला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे। तर आता ह्याला मी एकदम बारीक असं करून घेणार आहे, जितकं बारीक जमेल तितकं आपण बारीक करायचं आहे आपल्याला। हे मी ब्रेड अशा प्रकारे चुरून घेतलाय। थोडेसे ते काट पण आहेत तरी ते राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर अशा प्रकारे एकदम बारीक असं चुरून घ्यायचेत आपल्याला। बघा अशा प्रकारे चुरून घेतले मी एकदम असं। तर आता आपण काय करूया, हे जे बदाम आहेत ते पण आपण चेचून घेऊया, थोडे बारीक करून घ्यायचे। इथे खलबत्ता घेतलाय मी, खलबत्त्यामध्ये मी ते बदाम जरा चेचून घेते। हे बघा अशा प्रकारे बदाम चेचून घेतलेत, जास्त असं बारीक केले नाही, थोडे दाणेदारच ठेवलेत। तर आता इथे गॅसवर मी कढई तापत ठेवले। तर आता हे जे तूप आहे ते तूप आता आपण घालून घेऊया यामध्ये। आता इथे तूप आपलं तापलं आहे, बिना ब्रेडचा चुरा तो आता आपण या कढईमध्ये घालून घेऊया। गॅस बारीकच ठेवलाय मी आणि पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एक सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या तुपामध्ये पूर्ण भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपला जो ब्रेड आहे ना तुपामध्ये भाजेपर्यंत ना इथे मी छोटा टोप ठेवला, त्यामध्ये मी जे आपलं दूध आहे हे दूध जरा गरम करणार आहे। गरम करायचं नाही, साधारण असं गरम करायचं आहे, कारण का दूध थंड आहे। तर थोडं गरम करूया त्याला आपण। आता इथे ब्रेड पण आपल्या तुपामध्ये चांगला भाजू लागलाय। करपवायचं नाही आपल्याला हा ब्रेड। इथे दूध पण आपलं साधारण असं गरम झालं, जास्त गरम केलं नाही तर मी गॅस बंद करून घेते। ब्रेड बघा आपला चांगला असं तुपामध्ये भाजला गेलाय। तर आता आपण यामध्ये काय करूया, दूध घालून घेऊया। आता यामध्येच मी काय करणार आहे, साखर आहे ना ती साखर घालून घेणार आहे। अर्धी वाटी साखर घेतली म्हणजे 4 चमचे साखर घेतले। गोड जसं तुम्हाला करायचं तशा पद्धतीने तुम्ही गोड कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी हे जे आपलं सुकं खोबरं आहे ते घालून घेणार आहे। सुक्या खोबऱ्याने ना आपण जी अशी खोबऱ्याची बर्फी खातो ना तशासारखी लागते, म्हणजे तशाप्रमाणे ते होऊन जातं, टेस्टला वगैरे खूप छान होते। त्यानंतर जी वेलची पावडर आहे ना ती पण घालून घेऊया। त्यानंतर जे आपले बदाम चेचून घेतलेत आपण ते पण घालून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचे आपल्याला, बारीक गॅसवरतीच आपल्याला हे पूर्णपणे शिजू द्यायचं आहे। आता मस्तपैकी असं खमंग असा वास सुटू लागला याचा।
जे खोबरं टाकलंय ते पण म्हणजे त्या हलव्यामध्ये असं शिजलं पाहिजे थोडंसं, म्हणजे कच्चं असं खोबरं लागतं का म्हणे खाताना वगैरे. तर आता बघा दूध पण आटलंय चांगलं आणि आता आपला हलवा शिजतच आलाय. आता आपला हलवा तयार झालाय, तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. टेस्टी असा हलवा तयार झालाय ब्रेडचा. तर आता हे जे बदाम आपण लांब लांब असे कापून घेतले होते ते पण यावरती टाकूया. आणि आता टेस्ट करून बघूया की आपला हलवा कसा झाला. आपल्या ब्रेडचा हलवा तयार झाला आहे. आता आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे तो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. झटपट होण्यासारखी रेसिपी आहे आणि चवीला पण खूप उत्तम असा लागतो. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.